आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर आता आपण आहोत तुळजापूर रोडवर आणि तुळजापूरला धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार साहेब असतील, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष साहेब असतील आणि धाराशिवच्या एसपी रितू खोकर मॅडम आहेत. तर हे सर्वजण पायी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आपल्या बरोबर जिल्हाधिकारी आहेत. आपण नमस्कार. आज आपण इथे कोजागिरी पौर्णिमा याच्या निमित्ताने धाराशिव जिल्हा प्रशासन वतीने आणि पूर्ण धाराशिव जिल्ह्याचे आमचे अधिकारी कर्मचारीगण यांच्या वतीने आपण पायी यात्रा तुळजापूरकडे आपण आता सुरू केलेली आहे. आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आई तुळजाभवानीला हीच आपण या पायी यात्रेच्या द्वारे त्यांना प्रार्थना करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याला आता जे काही संकट उद्भवलेले आहे पुराची रूपाने ते त्याच्यावर मात करून आपल्या जिल्ह्याला अजून सुख शांती समृद्धी लाभो यासाठी आपण ही पादयात्रा घेतोय. सर, काय अनुभव आहेत तुळजाभवानी मातेच्या संदर्भामध्ये? गेले 9 दिवस झालं, आपल्याला काय विशेष अनुभव आले का? नाही, शारदीय नवरात्रोत्सव 2025 खूप यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने पार पडले आहे आणि यावेळेला भाविकांची पण गर्दी संख्या मोठ्या प्रमाणाने होती. आणि 9 दिवस आपण या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम पण आपण आयोजित केला होतो. त्याच्यामध्ये पण चांगला प्रतिसाद मिळाली आहे आणि दरवर्षी ही जी परंपरा आहे आपण चालू ठेवून जातो, ही आमच्या सर्वांची कर्तव्य आहे. आई तुळजाभवानीकडे काय साकडं घालाल तुम्ही? आपण आई तुळजाभवानी चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याला सुख शांती समृद्धी लाभो. प्रत्येक नागरिक, प्रत्येक शेतकरी यांना ही जे संकट उभा झालेली आहे त्याच्यावर मात करण्याची शक्ती त्यांनी द्यावी हीच आपण प्रार्थना करतो. धन्यवाद सर. आणि आपल्याबरोबर आहेत धाराशिवच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम. आणि मला एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की खरंच दुर्गा काय असते हे मॅडमकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. कारण थोडासा एक वेगळा उल्लेख करतो की मॅडमच्या घरी छोटस 2 महिन्यापेक्षा लहान बाळ आहे, तरी पण मॅडम पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि आपण त्यांना विचारूयात काय म्हणतात. मॅडम, काय सांगाल? चालत जात आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला. सर्वात प्रथम आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज आम्ही सगळ्यांनी पूरग्रस्तीमध्ये जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये खूप काम केलं आहे, पण सोबतच नवरात्री पण चालू आहे. तर आज आम्ही सगळ्यांनी अधिकारी, कर्मचारी सगळे मिळून एक म्हणजे जे सर्व्हिसेस मध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये जे समन्वय पाहिजे ते समन्वय पण याच्यातून चांगला होत आहे. आणि आपले तुळजाभवानी मंदिर जे धाराशिव जिल्ह्याची शान आहे तिथे आम्ही आज पदयात्रा करतोय. गेल्या 9 दिवसामध्ये काय एखादा प्रसंग, एखादा अनुभव तुम्ही सांगाल का जो तुम्हाला आठवतो? गेल्या 9 दिवसामध्ये आपण जसं बघितलं की खूप पाऊस पडला. एककडे आपल्याकडे पूरग्रस्त परिस्थिती होती, दुसरं आपल्याकडे तुळजापूरमध्ये बंदोबस्त पण चालू होता. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आमचे जे बंदोबस्त आहे त्यामध्ये पोलीस अधिकारी आहे, अंमलदार आहे, ते जिल्ह्याच्या बाहेरचे पण आलेले आहे. आणि त्यांनी पाऊसमध्ये थांबून भाविकाला कसा चांगली पद्धतीशी दर्शन होईल तसं त्यांची सोयीसाठी त्यांनी खूप काम केलंय, खूप मेहनत घेतली आहे. आणि आज आणि उद्या फक्त आमच्याकडे बंदोबस्त राहिलाय, तेही आम्ही चांगली पद्धतीशी पार पाडू. आई तुळजाभवानीकडे काय साकडं घालाल तुम्ही धाराशिवकरांसाठी? खरं तर धाराशिव जिल्हा आपला खरंच अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बिलकुल. आता धाराशिव तसंही आपल्याकडे एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, आमच्याकडे खूप स्कोप आहे डेव्हलपमेंटसाठी. पण आता यावर्षी पाऊसमुळे जे परिस्थिती आलेली आहे तर शेतकरी बांधवांसाठी खूप अवघड परिस्थिती आहे. तर मी हेच प्रार्थना करणार की त्यांची फॅमिलीला कसा भविष्यामध्ये ते चांगले होणार, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार की त्यांची शेती आहे ते लवकरात लवकर नॉर्मल परिस्थितीमध्ये व्हावे. आणि आपण जर बघितलं असं शेतकरी आत्महत्याचं पण प्रमाण आपण बघितलेलं आहे. तर मी तर सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की टाइम थोडासा डिफिकल्ट असतात, पण कोणी याचा काही कृत्य करू नये की ज्याचे लाईफ टाईम वरती इम्पॅक्ट होतात. तर मी हेच आई भवानीकडे प्रार्थना करणार की सगळ्यांना
म्हणजे स्वास्थ्य आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांना चांगली परिस्थितीमध्ये ठेवा आणि लवकरात लवकर ते प्रशासन पण त्याच्या सोबत आहे, या परिस्थितीकडून ते कव्हर अप करणार. धन्यवाद मॅडम, तुम्ही विश्व विशाल न्यूजशी संवाद साधला. थँक्यू. खरं तर आपण पाहिलं धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुरियन पुजार साहेब असतील, त्याचबरोबर SP मॅडम असतील, यांनी धाराशिवकरांनी किंवा शेतकरी जे असतील त्यांनी कुठल्याही पद्धतीनं पॅनिक न होता स्थिर राहून कुठलाही गैरप्रकार करू नये किंवा आपलं कुटुंब अडचणीत येईल अशा कुठल्याही गोष्टी करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि या आलेल्या संकटामधून नक्कीच धाराशिवकर लवकरात लवकर सावरतील अशी अपेक्षा आपण करूयात आणि आई तुळजाभवानीकडे आपण हेच मागणं मागूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.